सर रेकॉर्डिंग चालूच आहे. जरी ती वेळाने आली तरी त्यांना पहिलं लेक्चर कळेल. सुरू करूया. करूया सुरू. 40 मिनिटेच असते फक्त. हा, मी 45 मिनिटांचं आता सेटिंग केलंय. चालेल, आपण सुरू करूया. तर आता सगळ्यांचं स्वागत करतो आणि कालची आपली 10 मिनिटांची एक छोटी टेस्ट आपण घेतली, तर ती होपफुली तुम्ही एन्जॉय केली असेल असं गृहीत धरतो. आता हा 5व्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन असा आता आत्ताच्या आपल्या लेक्चरचा हेतू आहे. आणि त्यानंतर मग व्हिडिओ लेक्चर्स मी अपलोड करीन, कारण मला माहिती आहे झूम मध्ये एकतर नेटवर्क इश्यूज असतात आणि दुसरं म्हणजे आपण जी वेळ दिलेली असते त्या वेळेला सगळ्यांना तिथे हजर राहावं लागतं. त्यामुळे बेटर हे आहे की झूम लेक्चर आपलं युट्यूबवर लेक्चर अपलोड करायचं आणि ते तुम्हाला पाठवायचं. तर तेही पुरेसं इंटरॅक्टिव्ह असतं. त्यामध्ये तुम्ही शांतपणे समजून घेऊन कन्सेप्ट सगळे मला तुम्ही पुन्हा बॅक विचारू शकता. So this 5th chapter includes 12 application layer protocols. Those protocols start from domain name system and the last point is simple network management system. आपल्याला हे लक्षात येत असेल की हा जो आपला धडा आहे डोमेन नेम सिस्टम, हा आपला 5वा जो धडा आहे ऍप्लिकेशन लेयर प्रोटोकॉलचा, त्यातला जो सगळ्यात पहिला प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल डोमेन नेम सिस्टम असा आहे. डोमेन नेम सिस्टमचं महत्व काय आहे तर इथे आपल्याला समोर दिसतंय, देयर आर सेव्हरल ऍप्लिकेशन्स इन द ऍप्लिकेशन लेयर रादर इन इंटरनेट मॉडेल. इंटरनेट मॉडेल म्हणजे TCP/IP मॉडेल दॅट फॉलो क्लायंट सर्व्हर पॅराडिझम. आता क्लायंट सर्व्हर सिनेरिओ याचा अर्थ काय की एक सर्व्हर आहे, त्याला अनेक क्लायंट जोडलेले आहेत आणि ते त्याला रिक्वेस्ट पाठवत आहेत. प्रबोध पण मला वाटतं आता जॉईन झाला आणि कोणी, येस, प्रबोध हॅज जॉईन्ड. So the client server programs can be divided into 2 categories. Those can be directly used by user and such as email, and those that support other application programs. याचा अर्थ काय की युजर डायरेक्टली जे प्रोग्राम वापरतो क्लायंट सर्व्हर प्रोग्राम, उदाहरणार्थ ईमेल सारखे, अशा प्रोग्राम्सचा एक गट आहे. आणि दुसरा गट जो आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन युजरच्या प्रोग्रामना सपोर्ट करणारे ऍप्लिकेशन्स. तर डोमेन नेम सिस्टम ही सपोर्टिंग सिस्टम आहे. यू कॅन सी दॅट the figure shows a DNS client server program that support an email program to find IP address from an email recipient. आता ही जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतीये, ही जी डायग्राम आहे ही SMTP क्लायंट इथे दिसतोय. Is everybody able to see this? Yes? Anybody can give feedback? Tejas? Yes. Yes sir. आपल्याला ही 25.1 फिगर दिसतीये ना? हो. हा, तर या फिगर मध्ये आता आपल्याला असं लक्षात येईल की SMTP क्लायंट आहे इथे आणि इथे DNS क्लायंट आहे. हा जो चौकोन आहे, दिस कंप्लीट रेक्टँगल इज अ ऍप्लिकेशन लेयर ऑफ अ क्लायंट. गॉट इट? आणि हा जो DNS क्लायंट आहे इथे हा युजर आहे. आता युजर काय करतोय तर युजर हा मेल वापरतोय. SMTP क्लायंट म्हणजे काय? ईमेल. आणि त्याला wonderful.com नावाची वेबसाईट शोधायची. आता मुळात DNSचं महत्व काय आहे तर प्रत्येक कम्प्युटर इंटरनेटला जोडलेला हा या IP ऍड्रेसने ओळखला जातो. म्हणजे 200.200.200.5 इज दी IP ऍड्रेस. आणि हा IP ऍड्रेस युजरला लक्षात ठेवणं अवघड असतं. म्हणून युजर काय करतो, युजर त्या वेबसाईटचा URL पाठवतो, लाईक wonderful.com. पण wonderful.com म्हणजे
कोणता IP ऍड्रेस हे शोधण्याचं काम या DNS सिस्टमचं आहे. त्यामुळे wonderful.com हा DNS क्लायंटला गेला. DNS क्लायंट वरनं हा DNS क्लायंट इथे जो दिसतो हे ऍक्च्युअली DNS सर्व्हर हवं. तर DNS सर्व्हरला wonderful.com हा URL गेल्यानंतर DNS सर्व्हरकडे असा सगळा मोठा डेटा आहे ज्याच्यामध्ये URL आणि त्यांचे IP ऍड्रेसेस यांचं कॉम्बिनेशन असतं. आणि हा 200.200.200.5 हा IP ऍड्रेस पुढे इकडे युजरला पाठवलेला आहे. तर हे अशा पद्धतीचं URL टू IP ऍड्रेस लिंकिंग हे काम DNSचं आहे. अशा पद्धतीची अनेक कामं हा DNS सर्व्हर करत असतो. सो दिस इज व्हॉट इज द इंट्रोडक्शन ऑफ DNS. आता याच्यामध्ये नेम स्पेस असते, म्हणजे ही जी सगळी नावं सेव्ह केलेली असतात ही सगळी नावं हायरार्किकली सेव्ह केलेली असतात आणि साधारणतः ते दिसायला अशा पद्धतीचं ट्री स्ट्रक्चर असतं. आता आपण .com नावाच्या ज्याही वेबसाईट वापरतो ते या .com म्हणून सर्व्हरला सेव्ह असतात. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटशी संबंधित वेबसाईट या .edu नावाच्या सर्व्हरला सेव्ह असतात किंवा .org म्हणून जे असतात त्या .org नावाच्या सर्व्हरला सेव्ह असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे DNSचं काम लक्षात आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा जो प्रोटोकॉल आहे, हे DNSच्या संदर्भातलं सगळं आपल्याला डिटेल जे आहे ते आपण जेव्हा प्रत्यक्ष DNSचं लेक्चर सुरू करू त्यावेळेस आपण हे सगळं बघणारच आहोत. डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय आणि इंटरनेटवर डोमेन नेम्स कसे असतात. काही जेनेरिक डोमेन्स असतात, काही कंट्री डोमेन असतात, उदाहरणार्थ .us किंवा .in अशा पद्धतीचे असतात. तर हे आपण सगळे डोमेन नेम सिस्टमच्या डिटेलिंगच्या वेळी बघणार आहोत. नाउ विल मूव टू द 26th point or rather 26th chapter of Horizon, which is the remote logging, electronic mail and file transfer. In this we are going to see the SMTP, MIME अशा पद्धतीचे प्रोटोकॉल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता रिमोट लॉगिंगची गरज काय आहे? इन इंटरनेट user may want to run application programs at a remote site and create results that can be transferred to their local site. म्हणजे काय? तर आपल्याला दूरचा कुठला तरी सर्व्हर वापरायचा आहे आणि त्या सर्व्हरवरच्या ऍप्लिकेशन प्रोग्रामचा उपयोग आपल्याला आपल्या लोकल कॉम्प्युटरवर करायचा आहे. त्यांनी उदाहरण दिलंय, स्टुडंट्स मे वॉन्ट टू कनेक्ट टू देअर युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर लॅब फ्रॉम देअर होम to access application programs for doing homework, assignments or project. तुम्हाला समजा काही असाइनमेंट्स दिल्या आहेत आणि त्याचा डेटा, असाइनमेंट्स, त्याच्याशी संबंधित काही मटेरियल हे युनिव्हर्सिटीच्या सर्व्हरला सेव्ह केलेलं आहे. तर तुम्ही घरी बसून तुम्हाला जर ते ऍक्सेस करायचं असेल, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स की तुम्हाला अशा पद्धतीने रिमोट साईटवरच्या कम्प्युटरला ऍक्सेस करायचं आहे. One way to satisfy the demand and the other is to create a client server application program for each desired service. म्हणजे एक काम आहे की अशा पद्धतीची डिमांड आली तर त्याला सॅटिस्फाय करा आणि दुसरं असं आहे की क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन प्रोग्राम जे असतात त्यांना योग्य ती सर्व्हिस द्या. तर अशा पद्धतीचे जे प्रोग्राम्स आहेत, उदाहरण म्हणून FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा SMTP म्हणजे ईमेल, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, अशा पद्धतीचे प्रोग्राम्स किंवा ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. तर यातलं सगळ्यात सिंपल सोल्युशन जे आहे ते आहे टेलनेट. टेलनेट म्हणजे टर्मिनल नेटवर्क. इट इज स्टँडर्ड TCP/IP प्रोटोकॉल फॉर व्हर्च्युअल टर्मिनल सर्व्हिस as proposed by International Organization for Standards. Telnet enables the establishment of connection to a remote system in such a way that the local terminal appears to be a terminal at the remote system. याचा अर्थ काय आहे की आपल्याला रिमोट सिस्टम जी काही आहे ती जणू काही आपल्या घरामध्ये आहे, आपल्या कम्प्युटरवर आहे, अशा पद्धतीचा फील आपल्याला येतो. Telnet is a general purpose client server application program. आता याचं एन्व्हायरमेंट कसं असतं? Telnet is designed at a time when most operating systems such as Unix were operating in time-sharing environment. In such an environment, a large computer supports multiple users,
द इंटरॅक्शन बिटवीन अ युजर अँड कम्प्युटर ऑफर्स थ्रू अ टर्मिनल. आता याचं सोपं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा MSCIT परीक्षा देतो ते लोकल टेलनेटचंच उदाहरण आहे. तर ही लोकल टेलनेट आणि रिमोट लॉग इन आपल्याला इथे दिसतंय. याची डायग्राम आपण आणखी क्लिअर या ठिकाणी बघू शकतो. ती डायग्राम आहे. त्या डायग्राम मध्ये ही जी ए फिगर आहे ही लोकल आहे. उदाहरणार्थ MSCIT जेव्हा आपण द्यायला गेलेलो असो परीक्षा त्यावेळी तिथे एक सर्व्हर केला जातो तात्पुरता आणि त्याला 10 क्लायंट जोडलेले असतात. आणि आपण जेव्हा MSCIT परीक्षा देतो तेव्हा आपला सीट नंबर टाकून आपण लॉग इन करतो. तर ते जे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला काय दिसतं, जणू काही परीक्षा जी आहे ती आपण समोर बसलेल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेली आहे. खरं तर तसं नसतं. एक सर्व्हर असतो, त्या सर्व्हरवर ती परीक्षा सुरू असते आणि आपला फक्त टर्मिनल म्हणजे समोरचा मॉनिटर वापरलेला जात असतो. पण आपल्याला वाटतं जणू काही आपण ज्या पीसीवर बसलेलो आहोत त्याच पीसीवर ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे आणि आपण तिथे परीक्षा देतो आहोत. तर हे सिंपल एक्झाम्पल आहे लोकल टेलनेटचं. अशाच पद्धतीने हे रिमोट लॉग इन आहे ज्याच्यामध्ये इंटरनेट हा प्ले करणारे रोल. त्यामुळे याच्यामध्ये मात्र क्लायंट टेलनेट येणार आहे आणि सर्व्हर टेलनेट येणार. सो दिस इज वन ऑफ द ऍप्लिकेशन प्रोटोकॉल टेलनेट in order to have a login to the remote server. The next point in this protocol sequence is the SMTP or Simple Mail Transfer Protocol. आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला 12 प्रकारचे प्रोटोकॉल्स ऍप्लिकेशन लेयरचे बघायचे आहेत. तर या सगळ्या ऍप्लिकेशन लेयरच्या प्रोटोकॉल मध्ये आपल्याला छोटे इंट्रोडक्शन फक्त प्रत्येकाचं थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मेल बद्दल आपण सगळेजण जेवढे फॅमिलियर आहात तेवढं कोणीच नसावं कदाचित. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर इंटरनेट सर्व्हिसेस इज ईमेल. The designer of internet probably never imagined the popularity of this application program. ज्यांनी ईमेलचा शोध लावलेला असेल त्यांना कदाचित हे लक्षात आलं नसेल की अरे एवढ्या मोठ्या पद्धतीने हा ईमेल प्रोग्राम पॉप्युलर होईल. इट्स आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ सेव्हरल कंपोनंट्स ज्याचा आपण ह्याच्यामध्ये विचार करणार आहोत. आता याचं आर्किटेक्चर समजून घेताना आपल्याला 4 डायग्राम्सचा विचार करायचा आहे. उदाहरणार्थ पहिली जी डायग्राम आहे ही डायग्राम आहे. मी थोडा पुढे जातोय कारण हे टेलनेटचे डिटेल्स आहेत. बघा हा पहिला सिनेरिओ आहे. या सिनेरिओ मध्ये काय दिसतंय आपल्याला, तर ही मधली एकच सिस्टम आहे आणि याला 2 जणांनी लॉग इन केलेलं आहे. से फॉर एक्झाम्पल अलिस आणि बॉब. सो अलिस वॉन्ट टू टॉक टू बॉब. त्यांचे स्वतःचे जे प्रोग्राम्स आहेत किंवा ऍप्लिकेशन लेयरचा प्रोग्राम आहे त्याला युजर एजंट असं म्हटलेलं आहे. आणि हा युजर एजंट जो अलिसचा आहे तो अलिसने टाईप केलेला प्रोग्राम किंवा मेसेज हा बॉबला पाठवणार आहे आणि याने पाठवलेला प्रोग्राम हा सिस्टमच्या मेमरीमध्ये राहतो आणि बॉबचा युजर एजंट हा त्याला ऍक्सेस करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सिंपल फर्स्ट सिनेरिओ आहे इलेक्ट्रॉनिक मेल मधला. So when the sender and the receiver of an email are on the same system, we need only 2 user agents. त्यामुळे 2 युजर एजंट UA एवढाच फक्त पार्ट आपल्याला लागणार आहे. पण आता आपल्याला काय लागणार आहे तर MTA पण लागणार आहे म्हणजे मेसेज ट्रान्सफर एजंट लागणार आहे. सेकंड सिनेरिओ याच्यामध्ये आता इंटरनेट आलेला आहे. आता हा ॲलिस आणि बॉब हे जे दोघं जण आहेत हे 2 वेगवेगळ्या कम्प्युटरवर आहेत जे दोघंही इंटरनेटने जोडलेले आहेत. त्यानंतर इथे मात्र अलिसला काही माहिती पाठवायची आहे ती बॉबकडे पाठवायची आहे म्हणून अलिसकडे जो आहे तो मेसेज ट्रान्सफर एजंट आहे MTA नावाचा पार्ट आहे सॉफ्टवेअरचा आणि याच्याकडे MTA सर्व्हर आहे. त्यामुळे हा जो अलिसचा कम्प्युटर आहे हा आता सर्व्हर म्हणून काम नाही करत आहे. बॉबचा कम्प्युटर सर्व्हर म्हणून काम करतोय. हा सेकंड सिनेरिओ आहे. When the sender and the receiver of an email are on different system, we need 2 user agents and a pair of MTA म्हणजे क्लायंट आणि सर्व्हर. डावीकडे क्लायंट होता हा इथे आणि उजवीकडे सर्व्हर आहे. पण आता थेट आपण चौथ्या सिनेरिओ कडे जाऊया. दिस इज द फोर्थ सिनेरिओ जो आता आपण वापरात घेत असतो. त्याच्यामध्ये ही सिस्टम आहे, ही सिस्टम आहे,
हा मेन सर्व्हर आहे. जसं आपण आपल्या कॉलेजमध्ये समजा काम करतो आहोत, तर आपण इथे बसलेलो आहोत. इथनं आपल्या लॅनच्या थ्रू आपल्या सर्व्हरला जातोय, किंवा BSNLचा कोल्हापूर मधला सर्व्हर आपण गृहीत धरू, तिथनं इंटरनेटला जोडल्या जातोय. त्यानंतर दुसऱ्या देशातल्या सर्व्हरला जोडल्या जाऊन आपल्याला हा जो प्रत्यक्ष बॉब आहे, याला आपण आता मेल पाठवू शकतो, किंवा याला पाठवलेला मेल हा बॉब रीड करू शकतो. अशा पद्धतीचा सिनेरिओ मॅनेज करण्याचं काम सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल करतो. तर या प्रोटोकॉलचे हे जे कंपोनंट्स आहेत, युजर एजंट, मेसेज ट्रान्सफर एजंट आणि मेसेज ऍक्सेस एजंट, हे 3 प्रकारचे कंपोनंट आपल्याला SMTP मध्ये बघावे लागतात. आता सुरुवातीला केवळ टेक्स्ट मेसेजेस पाठवले जात असत, पण जेव्हा इमेजेस वगैरे पाठवण्याची आवश्यकता भासली, त्यावेळी त्याला एक्सटेन्शन्स यावे लागतात. आता हे मेल आहेत, आपल्याला माहिती आहे की मेल फॉर्मॅट कसे असतात, हा मेल कसा @ जोडला असतो, हे सगळे डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. MIME म्हणजे काय आहे, तर आपल्याला इथे लक्षात येईल, MIME इज द एक्सटेन्शन टू द अर्लियर SMTP प्रोटोकॉल. इथे दिलेलं आहे त्यांनी. Electronic mail has simple structure. Its simplicity, however, comes at price. It can send messages only in earlier days. पण जेव्हा आपल्याला कॅरेक्टर शिवाय व्हिडिओज आणि ऑडिओ फाईल्स पण पाठवण्याची गरज पडली, तेव्हा मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन म्हणजे MIME अशा पद्धतीची एक जोड SMTP ला देण्यात आली, मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स. हे एक्सटेन्शन्स म्हणजे काय, ओरिजिनली SMTP प्रोटोकॉलला देण्यात आलेले जोडीचे सॉफ्टवेअर्स आहेत. इट इज अ supplementary protocol that allows non-ASCII data to be sent through email. MIME transforms non-ASCII data at the sender side to NVT ASCII data. NVT म्हणजे काय ते पण आपण बघूया टेलनेटच्या वेळी. Delivers them to the client. अशा रीतीने हे MIME आहे. त्यामुळे हा युजर एजंटचा डेटा MIME एक्सटेन्शनच्या आधारे हा ASCII मध्ये कन्व्हर्ट होतो. त्यामुळे युजरकडे हा नॉन ASCII कोड आहे, पण इथे पाठवताना इंटरनेटवर मात्र तो या फॉर्मॅटमध्ये आलेला असतो. सो दिस इज MIME. आणि यामध्येच मग POP चा पण उल्लेख आहे. जसे हे POP म्हणजे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल, हे सगळे SMTP म्हणजे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचे एक्सटेन्शन्स आहेत. So we'll move to the next point of the topic, which is WWW and HTTP. आपल्याला वर्ल्ड वाइड वेब हे माहिती आहे. सॉरी, बिफोर दॅट we'll think of FTP. FTP म्हणजे काय आहे? फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल इज द स्टँडर्ड मेकॅनिझम प्रोव्हाइडेड बाय TCP/IP प्रोटोकॉल सूट फॉर कॉपिंग फाइल फ्रॉम वन होस्ट टू अनदर. आता फाईल कॉपिंग हे आपण अनेक ठिकाणी करत असतो. म्हणजे अगदी त्याचं आत्ताचं सोपं उदाहरण बघायचं झालं तर आपण व्हॉट्सअप उघडतो आणि एखादी इमेज डाउनलोड करतो. तर इमेज म्हणजे काय आहे? शेवटी ती एक फाईल आहे. किंवा आपण एक व्हिडिओ बघतो तर तो बघत असताना डाउनलोड होत असतो आपल्याकडे. तर अशा पद्धतीच्या खूप मोठ्या प्रमाणावर फाईलचं ट्रान्सफर इंटरनेटवर एका ठिकाणाहून दुसरीकडे होत असतं. त्यामुळे फाईल हँडलिंग करण्यासाठी म्हणून स्वतंत्र प्रोटोकॉल जो दिलेला आहे त्याला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं म्हटलेलं आहे. फक्त आता फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचं एक वैशिष्ट्य असं आहे की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा 2 पोर्ट वापरतो, एक फॉर कंट्रोल कनेक्शन आणि दुसरं फॉर डेटा कनेक्शन. कंट्रोल कनेक्शनवर आपण कमांड्स पाठवल्या जातात आणि डेटा पोर्टवर किंवा डेटा कनेक्शनवर प्रत्यक्ष फाईल मधला डेटा पाठवला जातो. तर कमांड्स कोणत्या असू शकतात आणि डेटा असू शकतो म्हणजे काय आहे, तर त्याचेही एक्झाम्पल्स आपण इथे बघू शकतो. उदाहरणार्थ इथे आपल्याला काही कमांड्स दिसतील आणि काही प्रत्यक्ष डेटा दिसेल. तर हे आपल्याला जेव्हा आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल बघणार आहोत तेव्हा आपण हे सगळं बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला हा डॉलरने दिसतोय की ही कमांड आहे, किंवा ही 220 हा सर्व्हर रेडी झालेला आहे, 331 हा गेस्ट लॉग इन आहे. अशा पद्धतीचे आपल्याला केवळ 200 वर ओके आहे, किंवा खाली आपल्याला क्लोज दिसतंय. सो दीज आर दी कमांड्स. या वेगळ्या पोर्टवर जातात आणि प्रत्यक्ष डेटा हा वेगळ्या पोर्टवर जातो. सो दिस इज व्हॉट इज अबाउट फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अँड देन विल मूव्ह टू दी वर्ल्ड वाइड वेब
और www. आपण www वापरत असतो किंवा HTTP वापरत असतो, पण प्रत्यक्षात ते काय आहे हे आपल्याला विचारलं तर पटकन सांगता येणार नाही. सो www, वर्ल्ड वाइड वेब, इज अ रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन लिंक्ड टुगेदर फ्रॉम पॉइंट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. याचा अर्थ जगातल्या सगळ्या ठिकाणाहून एकत्र केलेली इन्फॉर्मेशन म्हणजे वर्ल्ड वाइड वेब www आहे. It is a unique combination of flexibility, portability and user-friendly features. But www चे फीचर काय आहे तर फ्लेक्सिबिलिटी आहे, पोर्टेबिलिटी आहे आणि युजर फ्रेंडली फीचर्स आहेत. कोणीही ते वापरू शकतं, सहज आपल्याला ते समजू शकतं. दॅट डिस्टिंग्विश इट फ्रॉम अदर सर्व्हिसेस. आता हे जे वर्ल्ड वाइड वेब आहे त्याचं आर्किटेक्चर कसं असतं तर हे त्याची आर्किटेक्चरची डायग्राम आहे. इट इज डिस्ट्रीब्युटेड क्लायंट सर्व्हर service in which client using a browser can access a service using a server. त्याची आता स्पष्ट डायग्राम आपण इथे बघूया. तर ही www ची आर्किटेक्चरची डायग्राम आहे. या ठिकाणी हा क्लायंट आहे, याला काही ना काही सर्व्हिसेस पाहिजे आहेत ज्या साइट ए च्या सर्व्हरवर ठेवलेल्या आहेत. म्हणून त्याने काय केलं तर ही हॅज सेंट अ रिक्वेस्ट युजिंग www युजिंग ब्राउझर. राहतं आपण ब्राउझरचा वापर करतो आणि त्याच्या आधारे आपण हे सर्व्हिसेस मागतो. मग साइट ए चा सर्व्हर हा त्याला सर्व्हिस देतो म्हणजे काय देतो तर हे वेब पेज देतो. वेब पेज दिल्यानंतर या क्लायंटने काय केलं त्या वेब पेजचा वापर करता करता या वेब पेज मध्ये आणखी काही लिंक्स असतात, त्यांना आपण हायपर लिंक्स म्हणतो. त्या हायपर लिंकच्या आधारे तो दुसऱ्या सर्व्हरवर जातो साइट बी च्या, आणि मग साइट बी चा सर्व्हर पण त्याला काही ना काही माहिती पाठवतो, त्याला पण वेब पेजेस असं म्हणतात. ते वेब पेजेस पण इथे क्लायंटकडे आलेले. अशा पद्धतीचं आर्किटेक्चर www म्हणजे वर्ल्ड वाइड वेबचं असतं. आणि हे जे ब्राउझरचं आर्किटेक्चर आहे हे आपल्या कम्प्युटरचं आर्किटेक्चर आहे. म्हणजे आपण जे कोणी क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर नावाचे ब्राउझर्स वापरतो तर तिथे आतमध्ये आपल्या कम्प्युटरवर काय काय इन्स्टॉल्ड असतं तर HTTP नावाचा प्रोटोकॉल आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलच्या आधारेच आपण ह्या वेबसाईट्स ऍक्सेस करत असतो. म्हणजे ब्राउझर आहे की जो वेबला आपल्याला ऍक्सेस करायला लागेल, पण वेबवरनं आलेला डेटा हा आपल्यापर्यंत कसा पोहोचेल त्याची काळजी घेण्याचं काम हा HTTP करतो. जर आपण काही या दरम्यान कम्युनिकेशनच्या दरम्यान फाईल्सची डिमांड करत असू तर FTP आहे. आपण जर रिमोट कम्प्युटरला लॉग इन करणार असू, जसं तुम्ही आपल्या GP कोल्हापूरच्या सर्व्हरला रजिस्ट्रेशन करताना लॉग इन करता तर टेलनेटचा वापर होतो. जर तुम्ही फाईल मेल वापरणार असाल तर SMTP होतो. अशा पद्धतीचा हा ब्राउझर आपल्याला सगळ्या गोष्टींना ऍक्सेस देतो. तर हा पण एक खूप महत्वाचा प्रोटोकॉल आता आपण त्याचे इंट्रोडक्शन बघितले, www आणि HTTP. नाउ विल मूव टू दी सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण असं लक्षात घ्या की उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये BSNL हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तर त्याच्याकडे हजारो लोकांना त्याने इंटरनेटची सर्व्हिस दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल GP कोल्हापूर इज वन ऑफ द क्लायंट्स. BSNL कडनं सर्व्हिस वापरणारा एक क्लायंट GP कोल्हापूर आहे आणि त्याच्याकडे एक राउटर कनेक्ट केलेला असतो जो BSNLच्या लाईनला कनेक्ट केलेला असतो. तर आता या सगळ्या राउटरला कनेक्ट केलेलं नेटवर्क त्याचं मॅनेजमेंट हे BSNL करतं. तर त्यांच्या BSNLच्या सर्व्हरला काही ना काही मॅनेजमेंट सर्व्हिस देणारं जे ऍप्लिकेशन असेल त्याला सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल असं म्हणतात. तर त्याचे कोणते कोणते फंक्शन्स आहेत, सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम जी आहे त्याचे हे फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट मध्ये होतं की कोणते कोणते पीसीज कनेक्ट केलेले आहेत, फिजिकली कोणती माणसं काम करतायत, ते जे पीसी आहेत त्यांचे कॉन्फिगरेशन्स काय आहेत, नेमकं कोणत्या प्रकारचं लॅन कनेक्ट केलेलं आहे, असं सगळं कॉन्फिगरेशन आणि या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन हे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट मध्ये येतं. फॉल्ट मॅनेजमेंट. आता एवढं मोठं नेटवर्क आहे, यामध्ये काही फॉल्ट्स निर्माण झाले तर दोन प्रकारची मॅनेजमेंट सर्व्हिस आपण देतो. एक आहे रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह म्हणजे फॉल्ट आल्यानंतर आपण त्याला दुरुस्त करण्यासाठीची म्हणून सर्व्हिस देणं, ही शॉर्ट टर्म सर्व्हिस असते. फॉल्ट आला की इमिजिएटली तो दुरुस्त करा. पण मोठं काम आहे ते म्हणजे प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे कोणते फॉल्ट्स येणार आहेत हे आधीपासून ओळखणं
आणि त्या दृष्टीने तयारी करणे. या नेटवर्कचा परफॉर्मन्स मेजर केला जातो. त्याची कॅपॅसिटी काय आहे, किती ट्रॅफिक त्या लाईनवर आहे, त्याचं आउटपुट किती आहे, किती फास्ट हे नेटवर्क आहे. अशा पद्धतीचं जे परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे ही सिस्टम सगळी आहे. त्यानंतर सेक्युरिटीचे काही इश्यूज असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मलवेअर आहे. आपण सगळेजण सध्या झूम वापरतोय आणि व्हॉट्सअपवर मेसेज फिरतोय की अरे झूम वापरू नका, झूमच्या आधारे तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरचा सगळा डेटा चोरला जातो. तर सेक्युरिटी देण्याचं काम शेवटी आपल्याला जो सर्व्हिस देतोय त्या सर्व्हिस प्रोव्हायडरचं आहे. प्रोव्हायडेड आपण आपल्या सिस्टम्समध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये म्हणा, मोबाईलमध्ये म्हणा, आपण सेक्युरिटी सर्व्हिसेस इन्स्टॉल केलेल्या असल्या, लाईक मी आता कम्प्युटर वापरतोय तर तुम्हाला इथे खाली हा हिरव्या रंगाचा आयकॉन दिसेल की आपले सिस्टम सिक्युअर आहे आणि क्विकहिल इंटरनेट सिक्युरिटी मी वापरतो. तर ह्या सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम्स प्रोव्हाइड करणं हे याचं काम आहे, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. आणि या सगळ्या गोष्टींचं अकाउंटिंग ठेवणं हे देखील काम आहे. याच्यासाठी जो प्रोटोकॉल आहे तो आहे सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. त्याचे जे दोन महत्वाचे कंपोनंट्स आहेत ते म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशनचं स्ट्रक्चर आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशनचा बेस. सो SMI आणि MIB हे त्याचे दोन महत्वाचे कंपोनंट्स आहेत. त्यांचा अभ्यास आपण सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलच्या वेळी करणार आहोत. आणि यातला एक आणखी महत्वाचा जो टॉपिक आहे जो आपण ऑलरेडी बघितला होता तो म्हणजे IP प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल. त्यातला IP व्हर्जन 4. IP व्हर्जन 4 आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कम्प्युटरला दिलेला हा युनिक ऍड्रेस आहे, जो लॉजिकल ऍड्रेस आहे, जो फिजिकल नाहीये. त्यामुळे हा बदलता असतो. जेव्हा आपला कम्प्युटर हा नेटवर्कला कनेक्ट होतो त्यावेळी हा 32 बिट IP ऍड्रेस दिला जातो आणि तो तसाच राहतो. जेव्हा आपला कम्प्युटर हा नेटवर्क मधनं बाहेर पडेल आणि पुन्हा जर त्याने नेटवर्कला जोडून घेतलं, इफ अगेन इट गेट्स लॉग इन, देन इट गेट अनदर IP ऍड्रेस. The space of IP address is very long. It is 32-bit long IP address. So we can use how many clients? Look here, 2 raised to 32. There are so many clients connected overall the world, in the world, using this IP version 4. But this number is now not enough, considering the various gadgets used by the persons available in the world. So instead of IP version 4, now we have shifted to the IP version 6. ते आपल्याला माहिती आहे. IP version 4 चा जो IP ऍड्रेस असतो तो अशा पद्धतीने 88888 असं 4 बाईट मध्ये डिवाइड केलेला असतो. सो दिस इज 128, इट इज दिस, देन 11 इज दिस, देन 3 इज दिस अँड 31 इज दिस. अशा पद्धतीचा हा 128.11.3.31 हा IP ऍड्रेस दिलेला आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग त्याचे वेगवेगळे क्लासेस आहेत ते पण आपण थोडक्यात IP वर्जन 4 हा बघू त्यावेळी आपल्याला लक्षात येईल. तर यातले हे जे 12च्या 12 प्रोटोकॉल्स आहेत त्याच्याविषयीचं सिंपल इंट्रोडक्शन मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि साधारणतः हे जे 12 प्रोटोकॉल्स आहेत याचे आपण साधारणतः 3 किंवा 4 लेक्चर्स एक 20-20 मिनिटांचे करूया आणि त्यानंतर आपला हा 4 व्हिडिओ लेक्चर नंतर अप्लिकेशन लेअरचा जो चॅप्टर आहे तो संपेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये स्क्रीन शेअरिंग मी आता थांबवतो आहे. जर आपल्याला कोणाला प्रश्न असतील तर आपण सगळेजण बोलू शकतो. मला आता 11 पार्टिसिपंट्स इथे जॉईन झालेले दिसत आहेत. आता एक जण ऍडमिट होतोय, ठीक आहे, त्याला आपण ऍडमिट करून घेऊया. अमेय आहे, जान्हवी आहे, पूजा आहे, त्यानंतर प्रबोध आहे, प्रियांका आहे, पूनम, रोहन, स्नेहा, तेजस आणि अच्छा नचिकेत पण आहे, माझा मुलगा पण जॉईन झालेला आहे. त्यामुळे खरं तर आपण 10 जण आहोत वर्गातले. 19 पैकी 10 जण आपण इथे आलेलो होतो. इथे काहीतरी मेसेजेस दिसत आहेत फ्रॉम तेजस, रोहन, सर्वेश आर वॉन्ट टू जॉईन टू दिस. मग का जॉईन नाही झाले मला कळलं नाही, पण आता जॉईन झालेले दिसत आहेत. एनिवे, so this is what is about the today's Zoom lecture. If anybody wants to pass some comments, then this Zoom is open to every participant for their views. Otherwise, we'll stop this session. Yes, anybody else? Tejas?
तुला काही म्हणायचंय? नाही सर, काही शंका नाही काय. पूनम, हॅलो पूनम. हा सर, नाहीये काय. वा. हॅलो. आणि आणखी कोण कोण आहेत? पूजा, प्रबोध, तुमचे म्यूट काढा आणि बोला जरा एक एक वाक्य नाही तरी. सर. नाही सर. अरे काय नाही नाही म्हणताय समजलं राव, सर. नुसतं काहीतरी बोला की. ठीक आहे ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीचे आपलं लेक्चर जरा आता आवर्त घेत आहोत. सगळ्यांना धन्यवाद. आणि इथून पुढचे मी व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करेल आणि पुन्हा त्यावर आपण जशी 4th चॅप्टर वर एक छोटी टेस्ट घेतली होती 15 मार्कांची, तशी टेस्ट आपण 5व्या चॅप्टर वर पण नंतर घेऊया. धन्यवाद. सेशन संपवतोय. विल नाउ एंड द मीटिंग.